सियावर रामचंद्र की जय जय हनुमान. होय मंडळी, आपण बघू शकता इतका मोठा मारुती आहे आणि हे आहे मारुतीचं एक मंदिर. इतकं सुंदर मंदिर आहे. इथे बघू शकता तुम्ही रामचंद्रजी, सीता मैया आणि लक्ष्मण सहित हनुमान इथे प्रस्थापित आहेत. किती सुंदर आहेत मूर्ती. इथे आपण बघू शकता की एक छानसं छोटंसं मारुतीचं मंदिर आहे, ज्याच्यासमोर तुम्हाला नारळ फोडण्याची सोय आहे. आणि हे आहे ते मंदिर जिथे आज आम्ही गेलो होतो. इतका सुंदर रथ आहे. आणि हे तुम्हाला माहिती आहे का, उंट हे हनुमानाचं वाहन आहे. आणि छानपैकी आम्ही घंटी वाजवून देवाच्या मंदिरामध्ये प्रवेश केला. मंडळी, इकडची मंदिर जी आहेत ना, इतकी सुंदर मंदिर असतात आणि पूजा तर इतकी सुंदर करतात इथे. मी हैदराबादची गोष्ट करते आहे. हा व्हिडिओ हैदराबादहून शूट झालेला आहे. इतकं सुंदर तिथे डेकोरेशन केलेलं होतं पूर्ण. हे आतमध्ये यज्ञकुंड आहे आणि त्याला छानपैकी डेकोरेट केलेलं आहे. इतकं सुंदर त्याच्यावर डिझाईन काढली आहे. आपले महादेवजी तिथे बसलेले आहेत, विराजमान झालेले आहेत. आणि हे जे यज्ञकुंड आहे, इथे आता यज्ञ करायचं आहे. आणि आम्हाला ते सौभाग्य लाभलेलं आहे की आज आम्ही इथे या यज्ञकुंडाच्या समोर यज्ञ करणार आहोत. आज आहे धनुर्मास समाप्ती. आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल की धनुर्मास करतो आपण, पहाटे उठून देवाला नैवेद्य वगैरे दाखवतो. तर इथे आज त्या पूर्ण महिन्याभराची समाप्तीचा यज्ञ केला जाणार आहे आणि श्रीरामजी आणि सीतामैयाचा विवाह होणार आहे. याला म्हणतात कल्याणम. आणि हे आहे मारुतीचं मंदिर. ती मारुतीची मूर्ती तुम्ही बघू शकता. आणि अगदीच राहावलं नाही तर तिथे एक छोटीशी जागा होती की, आणि खूप घाई होती. मग मी एक छोटीशी रांगोळी काढली त्यांच्या परमिशननी. सहसा इकडच्या साऊथमधल्या मंदिरामध्ये आतमध्ये गाभाऱ्यात रांगोळी काढत नाहीत. मी गाभाऱ्याच्या बाहेर जिथे उंट जी बसलेले आहेत त्याच्याजवळ तिथे रांगोळी छोटीशी काढली. आणि बघू शकता तुम्ही, छोटी रांगोळी काढली आहे मी. हनुमानाचं वाहन उंट आहे. हे इथे प्रत्येक जिथे मंदिर आहे हनुमानाचं ना, तिथे ते वाहन आहे. जसं गणपती बाप्पाचं उंदीर मामा वाहन आहे, तसंच हनुमानाचं उंट हे वाहन आहे. अशी अगदी छोटीशी तिथे रांगोळी काढली आहे. आणि आज कल्याणम आणि तो यज्ञ दोन्हीही आमच्या हाताने होणार आहे. आम्हाला त्याचं भाग्य लाभलं आहे, त्याबद्दल खरंच खूप छान वाटतं आहे. आणि आम्ही सकाळपासून तिकडे गेलेलो होतो. सकाळीच आम्ही सगळं घरातलं आवरून छानपैकी पूजेसाठी रेडी होऊन सकाळी 9 वाजता 9:30 वाजता तिथे पोहोचलो होतो आम्ही. आणि मग एक एक तिथली तयारी करून छानपैकी इतकी सुंदर सजावट केलेली होती तिथे. आणि तशा प्रसन्न वातावरणामध्ये इतकी छोटीशी जरी रांगोळी काढली तरी मला इतकं छान वाटलं, मन अगदी प्रसन्न झालं होतं. आणि छानपैकी फक्त पांढरी रांगोळी आणि हळद कुंकू याचा वापर करून एक छोटीशी रांगोळी तिथे काढली आहे. फार मोठी तिथे खाली भरपूर जागा आहे, पण आत्ता तिथे वेळ नव्हता. मग छोटीच रांगोळी काढायची होती म्हणून मी एक 2 मिनटामध्ये छोटीशी रांगोळी काढून घेतली. बघू शकता तुम्ही, असे इतके हळदी कुंकाचे मस्त तिथे पाळे भरून ठेवलेले होते. असं छान वाटत होतं सगळं. पूजेची तयारी झालेली होती छानपैकी. आणि जेव्हा ते हळद कुंकू त्यावर टाकलं तेव्हा ते अगदी छान दिसायला लागलं होतं आणि मनही अगदी प्रसन्न झालं होतं. तुम्ही बघू शकता, अक्षत वाहून मी पाया पडून घेतलं. रांगोळी काढून पूर्ण झालेली आहे. जिथे उंट तिथे विराजमान आहेत त्याच्यासमोर मी छोटीशी रांगोळी काढली होती. आणि आता पूजेची लगबग चालू आहे. सगळीकडे पूजेची तयारी करत आहेत. थोड्याच वेळात पूजा सुरू करायची आहे. सुरुवातीला यज्ञकुंडापाशी आम्ही जाणार आहोत. तिथे पूर्णावती द्यायची आहे, पूर्ण अभिषेक करायचा आहे. धनुर्मासाची समाप्ती आहे आज, त्यामुळे
इथे पूर्णावती द्यायची आहे, पूर्ण अभिषेक करायचा आहे. इतकं सुंदर वातावरण होतं. इतकं छानपैकी शेणाने सारवलेलं ते यज्ञकुंड तयार केलेलं होतं. आणि तिथे बसून आम्ही 2 तास जवळजवळ त्या सगळ्या आहुती आणि हे देत होतो. इतके सुंदर मंत्रोच्चार आणि त्यांनी पूजा सांगितली, त्यामुळे अगदी इतकं छान वाटत होतं. प्रसन्न वातावरण बघू शकता. छान सनई चौघड्याच्या स्वरामध्ये आता आपण कल्याणम सुरू केलेलं आहे. आणि अशी हळद श्रीराम प्रभूंच्या लग्नाची आणि सीतामय्याची बनवलेली आहे. अशा पद्धतीने पूर्णावती, श्रीराम प्रभू आणि सीतामय्याचं कल्याणम आणि माझी छोटीशी रांगोळी सेवा, हे सगळं आज तिथे पूर्ण झालेलं आहे. कल्याणमची तयारी किती सुंदर केलेली आहे बघा. इथे मंगळसूत्र, जोडवी, सगळं पूजेचं साहित्य, फळं फुलं सगळं छानपैकी लावून घेतलेलं आहे आम्ही. आणि आता कल्याणम होणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. जय श्रीराम.